शक्तिपूर्व ज्याचे असे ध्येय सुख तोच खरा दिपवून टाकेल जगाला जाऊन खरा आमदार चषक 2025 चा धडाकेबाज पाहावं लागेल कोण धडाकेबाज होणार आहे कोणाच्या नावावरती पहिलं गोल्डन तिकीट असेल मेगा फायनल्स 2 संघ 2 दावेदार विजेता एका बाजूने दहीसर दुसऱ्या बाजूने यजमानी संघ आपल्या घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसोबत आणि घरच्या पाहुण्यांसोबत लढण्यासाठी उतरल्या टीम उंबर्डे टॉस जिंकला डिसाइड केले क्षेत्ररक्षण चेसिंग मास्टर्स आहेत त्यामुळे करूयात धावा चेस या आजच्या दिवसामध्ये तिन्ही टॉस जिंकले तिन्ही मॅच जिंकल्या आणि तिन्ही टार्गेट चेस डाऊन केले त्यामुळे चौथं टार्गेट चेस करण्यासाठी आणि समोर चॅलेंज फार मोठं दहीसर सारखा बलाढ्य संघ तुम्हाला आता चॅलेंज देण्यासाठी तुमचे 2 हात करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय दहीसर संघाचे 2 सलामीचे बॅटर्स एका बाजूने मिलिंद आणि दुसऱ्या बाजूने अजयची जोडी मैदानात दाखल होती आव्हान किती ठेवलं जाईल आणि तदनंतर त्या आव्हानाला कशा प्रकारे पार केलं जाईल हे आता आपण पाहणार आहोत वेळ उत्तर देईल करणजी पण ती वेळ कोणाच्या बाजूने असणार आहे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या मॅच मधला अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय शिवसेना उंबर्डे कोळिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि एसपी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित आमदार चषक 2025 हे क्रिकेटचा महाकुंभ मेळा माशॉन अजय पाटील मिलिंद पाटीलची जोडी स्ट्रायकर एंड वरती अजय पाटीलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला मिलिंद पाटील आहेत आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन रोहित शेलार फ्रंट लाईन गोलंदाज सुरुवातीचा पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिलं रोहितच्या हातामध्ये चेंडू ठेवलाय बॉल तयार ओ व्हेरी फास्ट डिलिव्हरी पहिला बॉल आणि पहिलाच फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला बसताना पहिला सेंडूवरती पहिला विकेट मिळाले तर अजय पाटील जो कालचा दिवसामध्ये तिन्ही मॅच मध्ये नॉट आउट राहिला होता आणि अजय पाटीलची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते सध्या क्रमांक 3 वरती आता बॅटर आकाश पाटीलला पाहतोय पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय नॉन स्ट्रायकर एंडला धोका नॉन स्ट्रायकर एंडला जास्त होता पण एक धाव तिकडे कंप्लीट केली आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एक विकेट गमावताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला प्रथमतः बॅटिंग करते टीम दहीसर संघ आणि धावा फळकावरती आहेत 1 या आकड्यावरती जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आणि मांडेवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून देखील ऑनलाईन जे व्ह्यूअर्स आहेत आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत ओ सरळ बॅटने हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय आणि चेंडू सरळ निघून चाललाय आमच्या ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा हा पहिला चौकार या डावातला धावा फळकावरती जोडला गेला 5 आकड्यावरती 5 धावा आहेत फळकावर पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळला गेला शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आता लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचतील 1 धाव बनवल्या दुसऱ्यासाठी हा नामध्ये फसले होते रनआउटची संधी आहे आणि तदनंतर
मिसकम्युनिकेशन झालं आणि तदनंतर विकेट क्रमांक दुसरा. दुसरा विकेट मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात नक्की काय घडलं एक्झॅक्टली मैदानामध्ये. हा पहा, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला, फेकी पाहायला मिळाली, अगदी अचूक प्रॉपर फेकी आली आणि तदनंतर उगम होते तिकडे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि खूप चांगली भूमिका उगमची पाहायला मिळाली आपल्याला. विकेट मिळाला उगम शेलार आणि विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. उगम शेलारचं ज्या सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं तिकडे समजलेलं ऑलमोस्ट विकेट तर आहे, कारण की पोहोचले नव्हते बॅटर तिथपर्यंत. पण कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं, ज्याने फेकी अचूक केली. हार्दिक होते तिकडे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हा पहा, रनआउट जो पोहोचला होता अगदी दूर होते क्रीज पासून खूप जास्त. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फ्रंटलाईन गोलंदाज रोहित शेलार इथे सध्या पूर्णपणे बंदिस्त गोलंदाजी करतात. आणखी एक चांगला बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल आहे, निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 5व्या चेंडूवरती आल्या 4. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल 11 धावा फळकावरती आहेत. षटकाचा खेळ समाप्त झाला 1 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आहेत. चांगली सरासरी आहे. 11च्या अवरेजने देखील धावा बनवला देखील तरी पण 44 धावा बनतील. एखाद्या प्रति षटकाच्या पाठीमागे 10-11ची सरासरी आणि एखाद्या षटकाला जर 14-15 ने टार्गेट केलं तर मग 50+ स्कोर दिसू शकतो. आणि क्लायमॅटिक कंडिशन संध्याकाळी थोडंसं चित्र बदलतील हे देखील ठाऊक आहे, कारण की शेवटची अंतिम मॅच चालू आहे आणि ज्यावेळेस वेळ जेव्हा 5 वाजून निघून जातात, अगदी 5:15 ते 5:30चा टायमिंग जेव्हा येतो तेव्हा अनेकदा क्लायमॅटिक कंडिशनची चर्चा आपण पाहतोय. त्यामुळे आता त्या कंडिशनला एक्सेप्ट करून दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायचं टीम उंबरडे संघाला. त्यामुळे टीम दहिसर संघाचा विचार केला तर इथून 45-50चा जरी त्यांनी विचार केला, कालच्या दिवसामध्ये अंतिम विजेते, त्यामुळे अंडर एस्टिमेट नाही करू शकत त्यांना आपण. सो त्या इंटेन्शननी 45चा तरी ते विचार करतील की मग गोलंदाजी चांगली झाली तर मॅच देखील बनेल आणि मॅच बनली तर मग मेगा फायनलचा गोल्डन तिकीट आहे. त्यामुळे फार महत्वाची मॅच आहे. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हार्दिक आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरा घेऊन वरी फर्स्ट डिलिव्हरी. वा, पहिला बॉल यॉर्कर लेनचा होता, ब्लॉक हॉल मध्ये टाकला आणि तदनंतर बॅटर पवित्राने खेळावं लागेल आणि हम ना कभी झुकेंगे चाहे कुछ भी होने दो, हम उंबरडे वाले हैं, हम लढेंगे और लढते ही रहेंगे. आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय, बॅक टू बॅक. मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 12 वरती 2 अशी परिस्थिती आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलेली, तदनंतर हार्दिकचा हा निर्धाव चेंडू. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस थोडीशी दूर लेन ठेवण्याचा प्रयत्न केला. आता पंच वळतात आपल्यापासून आणि पंचांचा इशारा आहे तो वाईटच्या स्वरूपामध्ये. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन 2 चेंडू स्टंप मध्ये ठेवलेले. इंटेन्शन तर चांगला होता की आता थोडासा दूर ठेवला जाईल चेंडूला, जेणेकरून बॅटरला समजणार नाही, पण खूप जास्त दूर झाला चेंडू आणि त्याच इंटेन्शनली वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आणि धावसंख्या फळकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. पुन्हा एकदा
बाहेर टाकून आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, रनआउटची संधी तिकडे होती, पण आता एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीनं चेंडू क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करते दहिसर संघ. पहिल्या षटकामध्ये धावा 11 आलेल्या, दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे खडतर प्रश्न विचारले जातात, तरी पण सावध पवित्रने धावा फलकावरती आता पाहतो टोटल 14 आहेत. 2 विकेट अर्ली गेले, ज्यामधला या मॅचचा गोल्डन विकेट अजय पाटील अगदी शून्यावरती 0 वर परतले गेले आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या पाठोपाठ आकाश पाटील देखील एक धाव बनवून परतले गेले माघारी. मिलिंद पाटील आणि राहुल पाटीलची जोडी मैदानात आपण पाहतोय. ओ मोठा फटका, बिगलो बॉल निघून जाईल सरळ U6. का मोठा फटका आपण पाहिला, पूर्ण ताकद काढली होती त्या चेंडूच्या पाठीमागे आणि ज्या पॉवर हाऊसने फटका मारला होता राहुल पाटीलने. ऍक्शन रिप्ले पहा, किती ताकद जोडली गेली, उंचीच उंची, लांबीच लांबी, धावा मिळाल्या 6 आणि षटकाराने धावा फलकावरती टोटल 20 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. सुपर बॅटिंग, 4 चेंडू 12 धावा बनवल्यात राहुल पाटीलने. मैदानाचा डीपनेसचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतोय, तयार आहेत हार्दिकच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळले गेलेत. एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती, आता जाऊन पोहोचली गेली. धावा टोटल 21, 21 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खूप सारा शुभेच्छा येत आहेत टीम उंबरडे संघाला. आपला घरचा मैदानावरती खेळत आहेत, घरचे प्रेक्षक पाहत आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सध्या आमच्या कमेंट बॉक्स मध्ये. ओ डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय, सांगतोय सध्या गोलंदाज की तू शेर तो मे बी सव्वा शेर. डॉट बॉल, 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10.50च्या सरासरीने 21, 21 या आकड्यावरती. जिथे विकेट गमावले गेले 2. प्रथमतः बॅटिंग करते टीम दहिसर. भगवानजी लोखंडे साहेब समाजसेवक यांचा इथे शुभागमन झालं. वेलकम. एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम साहेब. तुम्हाला मी विनंती करेन की आपण शाही सन्मानाने या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आमदार चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल आहेत 21 या आकड्यावरती. विकेट जिथे गमावले गेले टोटल 2 आणि आता षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आणले गेले गोलंदाज भावेश पाटील. दरम्यान सन्मान्य आशिष बंडू जाधव यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी तुम्हाला देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. भावेश, पहिलाच बॉल भावेशसाठी. हा पुल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे आणि डिपॉझिट देखील केलाय 6 धाव्यांकरिता. दरम्यान
सन्माननीय आशिष बंडू जाधव साहेब आपल्यापर्यंत पोहोचले आणि लगेचच त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिक मिळवा, 3000 रुपयाचा कॅश प्राइज. त्याला म्हणतात उंबरडे संघाचे फॅन फॉलोविंग, उंबरडे संघाचे हे चाहते सगळे आहेत. आपला संघाने एक चांगली वाटचाल करावी म्हणून त्यांच्या माध्यमातून पारितोषिक येतात. बॅटची कडा घेतली आहे, आतली कडा होती आणि त्यानंतर अशा प्रकारच्या एजेस ज्या आहेत त्या धोकादायक असतात बॅटरसाठी. आपण अनेकदा पाहिलं आहे की प्ले डाऊन होतात अशा प्रकारच्या कट. लेमन कट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढे जाऊन पोहोचली गेली 28-28 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 2-28 धावा आहेत फळकावरती. बॉल तयार, पुढचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न. विकेट 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 मिळते. धावा फळकावरती 28-28 आहेत. 3 विकेट गमावले गेलेत. 3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. शेवटची अंतिम मॅच आहे आजच्या दिवसातील. अनेक सारा जनसमुदाय प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय मैदानाच्या चाहू बाजूने पसरलेत. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतोय आणि हे दर्दी प्रेक्षक आहे ते सगळे. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता. आता पंचांचा इशारा की थोडासा जास्त बाहेर आहे चेंडू आणि त्याच कारणामुळे की काय वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली आहे. टोटल धावा फळकावरती आहेत 29-29. सगळे प्रेक्षक तक धरून बसलेत. उंबरडे संघ आता इथून पुढे कशा प्रकारे वाटचाल करेल पण विसरून चालणार नाही. चेसिंग मास्टर्स आहेत ते, अनबिटेबल आहेत आजच्या दिवसामध्ये. हो, आणखी एक चांगला बॉल. आता या चेंडूवरती कोणत्याच प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नाही कारण की प्रॉपर वाईड यॉर्कर ऍक्शन रिप्ले मध्ये चेक करतोय. ओ देखना बॉल, जी वाईड लाईन अगदी त्याच्या बाजूला. सुपर्ब सुपर्ब बॉल. काय प्रतिम चेंडू हाताळतोय आणि ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय अशी ताकद दिसली त्या गोलंदाजाची. भावेश पाटील गोलंदाजी करतात. 29 वरती विकेट 3 गमावलेत. बॉल तयार भावेश, पुढचा बॉल घेऊन. लवफुल टॉस होता, हवेत खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक जज वेल जज अँड देन विकेट डाऊन. जो तो म्हणतो नवीन चेहरा नकोय. विश्वनाथ भुईर साहेबच आमदार हवेत आणि आहेत देखील. दमदार आमदार आहेत, कारण सम्राट आमदार आहेत आणि त्यांचा नावाची स्पर्धा आपण आमदार चषक 2025 पाहतोय. सन्माननीय सतीशजी भोईर साहेब उद्योजक यांच्या संकल्पनेने आणलेली स्पर्धा. ओ इथे सरळ खेळायचा प्रयत्न केलाय. पुढे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे आणि त्यानंतर फैकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि आता आमचे तिसऱ्या पंचांना मागणी केली आहे. या चेक करा, फॉर डिसिजन काय ते कळवा. सुखरूप आहे बॅटर, सेफली पोहोचला.
धावा फळकावरती किती दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला जाऊन पोहोचला गेला 31-31. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10-10 ची सरासरी ॲव्हरेज मेंटेन आहे. पण एकदा बॅटिंग ऑर्डरवरती लक्ष देऊयात. राहुल पाटील 7 चेंडू 20 धावा आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये राहुल पाटीलचा रोल फार महत्वाचा आहे. मिडल ऑर्डर्सला आलेले 4थ्या क्रमांकावरती जेव्हा 2 विकेट माघारी परतले गेले आणि जेव्हा आले ना मिडल ऑर्डर्स मध्ये बघा असा एक स्ट्रॉंग खेळाडू हवाय की जो विकेट अर्ली पडल्यानंतर येतो, पारीला सांभाळतो, धावा देखील बनवतो आणि विकेट देखील वाचवतो. आणि राहुल पाटीलने तेच काम केलंय. चांगल्या चेंडूला सन्मान केलं, स्वतःवरती संयम ठेवलाय. जिथे आक्रमक दाखवायचे तिथे आक्रमकता देखील दाखवली आहे. प्रॉपर डिसिप्लिन गेम प्ले चालू आहे सध्या मैदानामध्ये राहुल पाटीलच्या मदतीने. धावा फळकावरती 31-31. विकेट गमावले गेले तिचे 4 आणि शेवटचं अंतिम षटक. बल तयार, मयूर तयार गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. इथे क्षेत्ररक्षक पोहोचले, फेकी करेपर्यंत स्ट्रायकर एंडला धोका आहे आणि तदनंतर विकेट. हॉकी देखील रंगात आलेत सध्या. दुपारच्या सत्रापासून आपण पाहतोय खूप मधुर संगीत त्यांच्या माध्यमातून. आणि करणजी कारण यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की म्युझिक थेरपी ज्यावेळेस आपण कुठला तरी डिप्रेशन मध्ये असतो किंवा आपल्यावरती खूप जास्त तणाव असतो, आपण ज्यावेळेस संगीत ऐकतो ना पूर्णपणे मंत्रमुग्ध होत आहे. आणि मी स्पेशली सजेस्ट करेन की तुम्ही 80चे 90चे संगीत ऐका. तासामध्ये तर आणखी वेगळीच मजा आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये जे 40+ खेळतील त्यांना विचारा एकदा त्या संगीताची मजा का. जवळ मॅचकडे पुढचा बॉल हुक करायचा प्रयत्न होता, उंचीचा आहे. तदनंतर क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू लढवतायत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल करिता ठाऊक आहे राहुल पाटीलला की इथून स्ट्राईक जेवढी जास्त अधिक असेल त्यांच्याकडे तितक्या धावा बनण्याचे चान्सेस असतील. म्हणून एक सिंगल घेतली आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्रायकर एंड वरती राहुल पाटील आले. धावा फळकावरती जोडल्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 32-32. 33. बोला तयार, हवेत खेळलेत, विकेट मिळेल का पाहावे लागेल. आणि तदनंतर झेल तर ड्रॉप केली. दुसऱ्या धावेची कॉलिंग. स्ट्रायकर एंडला धोका आहे. मिळाल्या 2 धावा. आणि जशा 2 धावा आल्या, जसा हा चेंडू हवेमध्ये गेला होता, दहिसर संघाच्या खेळाडू कक्षामधला पूर्णपणे पॉज पाहिला आणि जशी झेल सुटली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या, मग तो श्वास सोडला गेला. पूर्ण रोखून धरला होता श्वास, कारण की राहुल पाटीलची विकेट इम्पॅक्ट करते खूप सारी या मॅच मध्ये. धावसंख्या फळकावरती 2 ने वाढतील जाऊन पोहोचला 35 रन. झेल पकडली होती ऑलमोस्ट आणि तदनंतर आली या हातामध्ये आणि मुठ्ठी फार लवकर बंद केली. पूर्णपणे चेंडू हातात आला नव्हता आणि त्याचमुळे की काय धरणीला डॉप. ओ पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे देखील एक धाव आता बनवली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी आहे. पण विकेट कोणाचा? चेक करूयात. चेक करा कोणी क्रीज चेंज झाले की नाही. एक धाव तर बनवली होती. दुसऱ्या धावेचा जेव्हा प्रयत्न, रनआउट तर आहे कन्फर्म, पण विकेट कोणाचा आहे?
बाकी 36वा फळकावरती आहेत. जसं धावा पाहिजे होता तशा ऑलमोस्ट आल्यात. इथून अजून 2 चेंडू आहेत त्यामुळे 5 ते 6 धावा म्हणजे 40+ स्कोर दिसला. बघा कसं असतं की दुसऱ्या डावामध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी संघ उतरतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपण म्हणतो ना की मानसिकतेचा खेळ देखील असतो, प्रेझेन्स ऑफ माइंडचा देखील खेळ असतो. त्यामुळे 40+ दिसला तर एक वेगळा इम्पॅक्ट पडतो ब्रेनवरती आणि 40च्या आतमध्ये दिसला तर वेगळा इम्पॅक्ट असतो. थोडंसं घाई करण्याचा प्रयत्न करा. दहिसर संघ विनंती करताय. राहुल प्लीज. विवेक आलेत नवीन बॅटर. विवेक पाटील आहेत 36वा फळकावरती. आणि याच गोष्टीची चर्चा करत होतो आपण की तुम्हाला 40+ जर स्कोर दिसतोय तर एक वेगळा इम्पॅक्ट असतो आणि 3चा आकडा दिसला तर वेगळा इम्पॅक्ट असतो. त्यामुळे आता कोणता आकडा डोळ्यासमोर असेल ना येणाऱ्या 2 चेंडूवरती कळेल. बॉल तयार होत आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला होता. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. विकेट. नवीन बॅटर जरा धावत जायचं. नवीन बॅटर कारण की दुसऱ्या डावात देखील आपल्याला टीम उंबरडे संघाला खेळवायचं आहे. सो घाई करा मित्रांनो. क्रिकेट फेअर गेम आहे. क्रिकेट समान गेम आहे आणि दोन्ही संघांना समान न्याय समान हक्क आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे थोडीशी घाई करा. रन्स ऑन दी बोर्ड. 7 विकेट. 7 विकेट जिथे गमावले गेलेत. आता विजयासाठी किती धावा दिल्या जातील पाहावं लागेल. 36 धावा तर फळकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी. खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील बनवली. तिसऱ्या धावेची कॉलिंग असेल. 2च धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती. 38 विजयासाठी 39 धावांचं आव्हान आहे. चला आपण सन्मानाकडे जाऊयात. एकच धाव आहे मागची. आमचे स्कोरर करेक्ट करायचं. चला आपल्या व्यासपीठावरती आपण शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. दीपकजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य सन्मान्य आदरणीय आशिषजी बंडू जाधव साहेबांचा शाही सन्मान स्वागत सत्कार आपण कंप्लीट करायचा आहे. मायेशी उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण. या स्पर्धेला आपण व्हिजिट केलं होतं. या स्पर्धेला आपण आपली उपस्थिती नोंदवली होती. त्यासाठी सन्मान चिन्ह अर्थात एक सुंदर मोमेंटो दिलं जात आहे. तदनंतर सन्मान्य भगवानशी लोखंडे साहेब समाजसेवक हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण
भगवानजी लोखंडे साहेबांचा देखील शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत आणि दीपकजी पाटील यांना विनंती करेन की आपणच आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय भगवानजी लोखंडे साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. अतिथी देवो भव. मित्रांनो, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं अगदी लहानपणापासून आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि अतिथी देवो भव. आणि तोच आपण तिसरी जी रूल आहे जो अतिथी देवो भव तो आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कंप्लीट करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण जाऊयात मॅचकडे, जिथे चालू असलेली एक रंगतदार मॅच पाहायला मिळते. उंबर्डे संघ मैदानामध्ये दाखल झालाय आणि ज्या धावा उंबर्डेच्या विपक्षामध्ये ठेवल्या गेल्यात त्या कंप्लीट केल्या जातील की रोखल्या जातील ह्या ऐकवण्यासमवेत तुमच्या समोर जोडले जातील. कारण मी नुकताच सांगतो आणि या स्पर्धेमध्ये अगदी दुसऱ्या दिवसामध्ये मला इथे इन्व्हाइट केलं, मला बोलवलं, त्यामुळे आयोजकांचं खूप सारं धन्यवाद. मी या स्पर्धेपासून निरोप घेतोय. पण उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस आणखी रंगतदार असेल. पाहायला विसरू नका, ऐकायला विसरू नका. आमदार चषक 2025 मी तुर्तास थांबतोय. टाटा, बाय बाय. थँक्यू सो मच मोनिश पाटील. लगेचच आपण मोनिश पाटील यांचा सन्मान करूयात. आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी 4 चांद लावले झेडके भिवंडीवरून इथे येत असताना आज आमदार चषकामध्ये ॲज अ कॉमेंटेटर खूप चांगलं योगदान दिलं, त्याबद्दल आपण मोनिश पाटील यांचा सन्मान करूयात. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे आयोजक निखिल दादा भंडारी यांना आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आशिष जाधव यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांना 3 षटकारांना 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर वीरा बैलाचे मालक दिगेश शेठ मात्रे यांच्याकडून देखील सोनू भोईरला फक्त पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं. टार्गेट आपण पाहतो 38. सध्या मोनिस आपण सत्कार करत आहोत. ॲज अ कॉमेंटेटर महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेमध्ये त्याने दिलं. निखिल दादा भंडारी यांच्या शुभ हस्ते सन्मान. चला आता जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरी आमदार चषक 2025. गावदेवी दहिसर. लास्ट इयर याच दहिसरच्या राहुल पाटीलला मालिकावीरची बाईक मिळाली होती, तो खेळतोय. उपविजेते दहिसर राहिले होते. उंबर्डे आज होम ग्राउंड वरती फार चांगला परफॉर्मन्स ज्यांनी केलेला आहे आणि या मॅच मध्ये आता पाहूयात कसा त्यांचा खेळ राहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. सोनू भोईर आणि त्याचबरोबर भूषण जाधव. पहिल्या षटकामध्ये सुमित भोईर पहिला चेंडू घेऊन ओहो लेग स्टंपचा आपण पाहतो यावेळेला बाहेरून निघून गेलाय. अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. धावसंख्या खातं उघडते. पारितोषिक येते सोनूसाठी 3 षटकारांसाठी सुरेश भंडारी साहेब यांच्याकडून 5000. धावसंख्या धावफलकावरती ओहो आत आला यावेळेला. पडल्याबरोबर आपण पाहतोय चेंडू स्टंपच्या वरतून विकेट किपरच्या हातामध्ये येत असताना सतीशजी भोईर साहेब या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय गावठी उंबर्डे. जबरदस्त कामगिरी मागच्या 3 मॅचेस मध्ये ज्यांची राहिली. आज 8 संघांमधून ते क्वालिफाय झालेले आहेत, पण सेमीफायनल मध्ये पाहूयात आपण कशा पद्धतीने त्यांचा खेळ राहतोय. बॉलर्स बॅक ड्राइव्ह मिड ऑनला फिल्डर महेंद्र. चांगली फिल्डिंग. बॉलवरती आय थिंक त्यांचा पाय पडला की काय, कारण पाय रोल होत असताना आपण बघितला. लॉंग ऑफ वरून फिल्डर येत आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 3 धावा. पहिला षटक इथे प्रगती पथावर आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुमित भोईरला. कबीर यांच्याकडून चौकार षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज. डॉट बॉल आलाय. वेगवान चेंडू खोलात आहे. पहिल्या इनिंग मध्ये थोड्या 10 ते 15 धावा कमी पडलेल्या आहेत, पण गोलंदाज हे बॉलिंग युनिट जर आपण बघितलं सुमित भोईर, आदित्य पाटील, अजय पाटील, राहुल पाटील. सो इंटरेस्टिंग असेल ही मॅच. सहसा सामना ते देणार नाहीत. काय घडते पाहूयात आपण.
3 धावा धाव फलकावरती. सुमित वेगाने टाकलाय, ग्लान्स करतोय, फायनली फिल्डर नॉन स्टॅकिंग एंडला क्रीज सोडली आहे पण थ्रो केला नाही कारण एक धाव इथे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तीही द्यायची नाही. सो फलंदाजाला मागे त्यांनी परतवलंय. डॉट बॉल आला आणखी एक. सुमित भोईर जबरदस्त बॉलिंग करत असताना व्यावसायिक स्तराचा अनुभव फार कमी वयामध्ये त्याने घेतला. खराडी चषक पुण्याची स्पर्धा 2 दिवसांअगोदर नेव्हिटेक डोंबिवली या संघामधून खेळत असताना जबरदस्त बॉलिंग त्याने केली आणि अशा बऱ्याचशा संघांमधून आजवर खेळलाय पण या मॅच मध्ये आमच्या गावच्या संघासाठी खेळायचे. 3 धावा आहेत. पुढे आला लोवा फुल टॉस, मिड ऑन ला चेस केल्या बॉलने, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मिड ऑन ला चेस केलेल्या बॉलने लॉंग ऑन, मिड ऑन ला चेस केलेल्या बॉलने लॉंग ऑन सीमारेषा गाठली आणि धावा फलकावरती आपण बघतोय त्या सध्या 7 धावा. विकेट मिळवावे लागतील. लो स्कोर सध्या आपण म्हणतोय की 38 धावा चेस करत असताना 7 बनलेले आहेत. मजा येईल मॅच मध्ये. वाईब असे मिळतात की शेवटपर्यंत हा सामना जाईल. हो खेळा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आदित्य अक्षय होता आय थिंक. कॅच आता ड्रॉप झालेली आहे. जीवनदान मिळते सोनूला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला. धावा फलकावरती नाबाद 8 धावा बॅटिंग करत असताना गावदेव उंबर्डे. नका प्लीज. गावदेवी क्रिकेट संघ दहिसर फिल्डिंग सेट करा. आपण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या अर्थातच 8 धावा. आजचा दुसरा दिवस अनुभवतोय. उद्या मात्र तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. आमदार चषकाचं हे दुसरं पर्व. उद्या यायला विसरू नका. उद्या ठीक 8:45 रिपोर्ट करा. चेन सेकंड मडोली बी विरुद्ध जयनुमान दातिवली पहिला सामना आहे 2 मातबर संघांदरम्यान. त्यानंतर उंबारली विरुद्ध खिडकाई दुसरा सामना. अडविली विरुद्ध डिफेंडिंग चॅम्पियन सागाव खेळतील 3rd मॅच मध्ये. तर 4th मॅच मध्ये SCCC कम्मालपाडा अगेन जय भोलेनाथ म्हात्रेपाडा. 8 ताकदवान संघांदरम्यान उद्याच्या आपल्याला पहिल्या फेरीतील 4 लढती पाहायला मिळतील. सो यायला विसरू नका. गावदेवी क्रीडा नगरी उंबर्डे. 8 धावा आहेत. आशिष जाधव यांच्याकडून पारितोषिक 2000. 3 चौकार 3 षटकारांसाठी उंबर्डेचा फलंदाजांना. खाली राहिलाय बॉल. आदित्य थोडीशी मिसफील्ड मागे असल्याचा. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे या क्षणाला अपील होते. आता सेकंडचा कॉल पण थांबावं लागेल. चला पॅव्हलियन मधून आवाज नको प्लीज. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पॅव्हलियन मधून आवाज नको. गावदेवी उंबर्डे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. आपण पाहतोय टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 9 धावा धावफलकावरती. षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय ते सध्याचं दुसरं इंटरेस्टिंग मॅच आहे. 38चा चेस करायचं. 29 अजूनही पाहिजेत. बॉल शिल्लक आहेत 17. या षटकामध्ये बरंच काय घडणार आहे. पाहुयात कशी होतीये बॉलिंग आदित्यकडून.
स्विच इट, शॉर्ट ऑफ लेंथ, डीप थर्ड मॅन, सीमा पार, चौकार. सोळा बॉल 25 धावांची गरज आहे. मॅच इथूनही बनवू शकते. आदित्य पाटीलला मेहनत करावी लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण, हवा शांत झालेली आहे, फलंदाजांना पोषक नाहीये वातावरण. ऑन साइडला ऑकवर्ड पोझिशनला आले होते, पण गॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर वेगाने सेकंडचा कॉल, रन आउटची संधी, रॉकेट थ्रो आलाय. अंपायर कॉल, थर्ड अंपायर कडे जाऊयात आपण. डिसिजन, बॉल येतोय, थ्रो कलेक्ट केलाय राहुलने. काय घडलंय या क्षणाला दोन्ही कॅम्प मधून आपल्याला पुन्हा एकदा क्षणचित्र पाहायला मिळतील. इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले अँगलने आपण पाहतोय. बॉल राहुलच्या हातामध्ये, बॅट कुठपर्यंत आलेली आहे, स्टंपला कधी बॉल लावलाय. सेफ आहे बॅट्समन. थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 15 धावा. सो इक्वेशन पुन्हा एकदा बदलत आहे. बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करणारा गावदेवी उंबर्डे. आदरणीय दत्ता लोखंडे साहेब, समाजसेवक उंबर्डे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. एकविरा पालखी जी आपल्याला पाहायला मिळते, पदयात्रा उंबर्डे गावातून श्री क्षेत्र कार्लाला. त्या पालखीचे अध्यक्ष दत्ता लोखंडे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर, बॉल वळला, महेंद्रकडे चाललाय, पण एक धाव त्यामध्ये. एका धावेच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमोझॉन 16, 16 धावा धावफलकावरती. 14 बॉल मध्ये 22 धावांची गरज. हे मॅच क्लोज येत चालले. उंबर्डेचे प्रेक्षक वाढत चालले आणि गावदेवी क्रीडांगण उंबर्डे सध्या भरत चाललंय, कारण हा सामना क्लोज आहे. इथून जिंकणारे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. आमदार चषक 2025च्या अंतिम फेरीमध्ये कोण पोहोचणार? फर्स्ट सेमीफायनल, पिकअप शॉट, वाडिश लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सोबत धावफलकावरती 22 बॉल उरले. 13 बॉल 16. या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. छोटा भीम मधला राजू पुन्हा एकदा पाहायला मिळाला अंपायरच्या भूमिकेमध्ये. ओहो, डाऊन द लेग स्टंप लाईट करण्याचा प्रयत्न फसलाय. वाईटने धावसंख्या पुढे जाईल. स्कोमोझॉन 23. 13 बॉल 15. इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच. या चेंडूवरती अटॅक होईल की मग आदित्य पाटीलला विकेट मिळणार आहे? काय घडतंय? सोनू लॉफ्ट केलाय फोर्सने. लॉंग ऑफला फिल्डर विवेक चांगला झेल फलंदाज सोनू बाद. 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये 15 धावांची गरज आहे. सामना संपला रे, कुठेही जाऊ नका. सोबत रामच्या आमदार चषक 2025 दुसऱ्या पर्वाची सेमीफायनल.
थँक्यू दिसे. पहा सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक तुम्ही पाहतात. काही ज्यामध्ये रिक्षा चालक आहेत आपल्या ड्रेस कोडसह रिक्षा बाजूला पार्क करून क्रिकेटचा आनंद घेतात. हे चेहऱ्यावरती त्यांचं स्मित असे. आयुष्यामध्ये आपल्याला दररोज संघर्ष करावा लागतो. दररोज आपण आपलं करिअर घडवत असतो. मात्र थोडासा वेळ स्वतःला द्यायला हवा. आपला मनोरंजन जो खेळ करतोय त्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत. उंबरडे अगेन्स्ट दहिसर सेमीफायनलची लढत. हे सर्व प्रेक्षक तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. स्क्रीनवरती आमच्या काही गाड्या लावून गाड्यांवरती बसलेत, काही उभे आहेत, काही जमिनीवरती बसलेत, काही आपल्या रिक्षामधून कारमधून या मॅचचा आनंद घेतात, काही स्टँडमध्ये बसलेले आहेत. पडद्यावरती कोणी बसू नका प्लीज. पडद्याच्या आतमध्ये जे बसले आहेत कृपया करून कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको कोणती. त्यामुळे पडद्याच्या मागे आपण उभे राहा, मागे आपण बसा प्लीज. सर्वांना सूचना आहेत. जे प्रेक्षक सध्या आतमध्ये बसले आहेत पडद्याच्या मॅनेजमेंट टीम कडून 23 धावा आहेत. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल 15ची मॅच आहे. स्ट्रायकिंग एंडला भूषण जाधव, नॉन स्ट्रायकिंग लक्ष्य पाटील आणि या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलेला अजय पाटील. 12-15. एज यावेळेला सिली पॉइंटला बॉल आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत महेंद्र, कव्हर करतील. मी इथे तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 24. 14 धावांची अजूनही गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मधला अजूनही. अकरा बॉल 14ची मॅच आहे. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. इंटरेस्टिंग मॅच. फर्स्ट सेमीफायनल एमएलए ट्रॉफी 2025. सॉफ्ट हँडने कव्हर्सला खेळला फिल्डर आहे पण एक धावी ते मिळणार आहे. सध्या तरी या मॅचला स्लो केलेली दिसते उंबरडे. ते खराब चेंडूच्या शोधात कदाचित फलंदाज असावे. 2 सिंगल आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबरडेला. होम ग्राउंड वरती आतापर्यंत चांगला खेळ केला. मात्र काल दहिसरने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला, बॅकफुटला कट केलाय, फार चांगला फटका डिपिश किंवा पॉइंटला फिल्डर पोहोचलाय. सुमित थ्रो आता येतोय. थर्ड साखवाला पण थांबावं लागेल. 2 धावा इथे भूषण जाधव कंप्लीट करतोय. 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोमॉस ऑन 27. 9 बॉल 11. जसा सामना क्लोज चाललाय ऑनलाईन स्पेक्टेटर्स को करंट व्ह्यूअरशिप वाढते आणि त्याच बरोबरीने इथे ऑफलाईन बरेचसे प्रेक्षक सध्या फक्त सर्व काही बाजूला ठेवून या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 9 बॉल 11 धावांची गरज आहे मॅच मध्ये. अजय पाटील फुल टॉस. बॉलर्स बॅक ड्राइव्ह लॉंग ऑन द फिल्डर आदित्य फार वेगाने पण थांबावं लागेल. धाव मिळत असताना आपण पाहतोय ती एका धावेच्या साह्यानं 28 धावा धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 10 पाहिजेत. मॅच इथूनही बनवू शकतोय दहिसर. पाहूयात आतापर्यंत विनिंग पर्सेंटेज आपल्याला उंबरडेचे जास्त पाहायला मिळालेत. मॅच इथून बदलते का? अजय बॅकफुटला कट केलाय. पुन्हा गॅप मध्ये बॉल. सुमित भोईर फार वेगाने बॉल वरती. ओ मिसफील्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सात बॉल 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबरडेला. आमदार चषक 2025च्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ऑन साइडला टर्न करायचं होतं. कॉट बँड विकेट. फलंदाज होतोय बाद. बॉल उरले 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावाही बनवायच्या आहेत. त्या देखील 6 बॉल 6.
लवकरात लवकर गावदेवी दहिसरला विनंती. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज या मॅच मध्ये. एक षटकाराला विकास जाधव यांना आशिष जाधव यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. फर्स्ट सेमीफायनल आहे. 6 बॉल 6 पाहिजे. त्याचा दुसरा दिवस. मात्र उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या यायला विसरू नका. फर्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे वडवली बी. चेंज गेम वडवली बी विरुद्ध दातिवली. उंबारली विरुद्ध खिडकाई. अडवली आणि त्यांच्या विरुद्ध डिफेंडिंग चॅम्पियन लास्ट इयरचे विजेते सागाव आणि SSC कंबालपाडाच्या विरुद्ध मात्रेपाडा. पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल. षटकाराला 500 आलेत आणि कबीर कारभार यांच्याकडून आशिष जाधव यांच्याकडून 1000 आहेत विकासला. आणि बॉलिंग मार्क वरती आलेला तो राहुल. 6 बॉल 6चा सामना. पाहुयात काय घडतंय. पहिल्या काही बॉल वरती निर्णय लागेल की राहुल पाटील मात्र या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करून देतोय दहिसरला. पहिला चेंडू कवसला गॅप मध्ये ढकलून दिलेला सुमित येतोय वेगाने बॉल वरती. फर्स्ट रन कंप्लीट. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. विकासला मिळते आता स्ट्राईक. बॉल उरलेत 5 आणि 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबरडेला. राहुल लास्ट इयर या स्पर्धेचा मालिका विरोधा मॅन ऑफ द टुर्नामेंट बाईक त्याने पटकावली होती. आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आत आला होता बॉल पण 1 धाव सहजरित्या मिळाली. ते एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 33 आकड्यावरती बॉल. 34 आकड्यावरती माफ करा. 4 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या उंबरडेला. मॅच क्लोज तर येते पण पाहूयात काय घडणार आहे. पुन्हा राहुल फील्ड सेट करतोय. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाइंड सिली मिड ऑफ सिली मिड ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर ऑन साइडला 3 आहेत. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग गोलंदाज या राहुल. बॅकफुटला पंच केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. विवेक वेगाने बॉल वरती. मिसफील्ड आलाय चौकार. गावदेवी उंबरडे आमदार चषक 2025 अंतिम फेरीमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. दत्ता लोखंडे साहेब यांचा आपण सन्मान करूयात. मी निखिल दादा भंडारे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण दत्ता लोखंडे साहेबांचा सन्मान करावा. आडलक टीम गावदेवी दहिसर फार चांगला परफॉर्मन्स केला. मात्र शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही उपस्थित राहा प्राइज सेरेमनी वेळी. दत्ता लोखंडे साहेबांचा सन्मान आपण करूयात निखिल दादा भंडारे यांच्या शुभ हस्ते. आणि लगेचच आपण सामनावीरचा पुरस्कार देखील देऊ. या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये सो पॉवर प्लेचं षटक अवघ्या 6 धावांचा आता येणारा 1 विकेट माफ करा शेवटचं षटक ज्यामध्ये अवघ्या 6 धावा आणि 1 विकेट मिळवली तो अर्थातच मयूर ठरलाय सामनावीर. मयूर या लवकर. सामनावीर मयूर. गेस्ट थांबलेत. मयूर या. आयोजक मयूर मॅन ऑफ द मॅच. तुम्ही गेस्ट थांबलेत लवकर या. फोटो नंतर काढा.
दत्ता लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देऊयात. या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली तो मयूर ठरला. उद्या तिसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या ही 8 संघ आपल्याला ताकदवान पाहायला मिळतील. उद्या यायला विसरू नका. सो मयूरला आपण सामनावीर देऊ. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग त्याने केली. अर्थातच आजचा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न झाला. यशस्वीरित्या जाहीर करतो उंबरडेचं अभिनंदन जे अंतिम फेरीमध्ये पोहोचले त्या मॅचच्या. आणि उद्याचा सध्या पोल तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. वडवली बी अगेन्स्ट दातिवली, उंबारली अगेन्स्ट खिडकाई, अडवली अगेन्स्ट सागाव, खंबालपाडा अगेन्स्ट मात्रेपाडा. थँक्स टू मोनिश पाटील, थँक्स टू डीसी ऑपरेटर, थँक्स टू स्कोरर, थँक्स टू मॅनेजमेंट टीम, थँक्स टू ग्रामीण टेनिस क्रिकेट. सर्वांचा आभार व्यक्त करून आजच्या दिवसाची आपण सांगता करूयात. खेळपट्टीवरती कोणी थांबू नका, सराव करू नका, कृपया करून सर्वांना मॅनेजमेंट टीमद्वारे ही सूचना. थँक्यू सो मच. उद्या भेटूया तिसऱ्या दिवसाच्या ठीक सकाळी 9 वाजता वडवली बी अगेन्स्ट दातिवली या सामन्या दरम्यान. धन्यवाद.